Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next topic in the Maharashtra Civil Services General Condition of the Services Rules 1981. तर महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मध्ये चॅप्टर नंबर 3 जो आहे जनरल कंडिशन ऑफ द सर्व्हिसेस त्यामध्ये रूल 10 to 34 पर्यंत आपण आज बघणार आहोत. बेसिकली आपण जे रूल 9पर्यंत आहेत जे डेफिनेशनचा पार्ट इंट्रोडक्शनचा पार्ट जो होता तो आपण कवर केले मागच्या लेक्चरमध्ये. आज आपण रूल 10 बघणार आहोत. एज लिमिट फॉर द रिक्रुटमेंट इन दिस गव्हर्मेंट सर्व्हिसेस. जर तुम्ही गव्हर्मेंट सर्व्हिसेसचे एक्झाम देत असेल तर त्याच्यासाठी क्वालिफिकेशनमध्ये रिक्रुटमेंटसाठी एज लिमिट दिलेली असते. तर ह्यामध्ये मिनिमम एज जे आहे ते 18 इयर्स मिनिमम एज दिलेलं आहे फॉर ऑल कॅटेगरीसाठी. 18 वर्ष कंप्लीट झाल्या तुम्ही एलिजिबल होता की कोणतीही गव्हर्मेंट एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर मॅक्झिमम एज काय दिलं आहे तर 38 असते काही ठिकाणी 43 म्हणजे बेसिकली 38 जे आहे ते जनरल कॅटेगरीसाठी दिलेले असते आणि 43 इयर्स जो असतो ते बॅकवर्ड क्लास कॅटेगरी SC ST OBC त्यांच्यासाठी दिलेलं असतं. त्याच्यानंतर नोट 1मध्ये त्यामध्ये बेरॅकमध्ये तुम्ही बघू शकता नोट 1 दिलेला आहे. गव्हर्मेंट मे इन्क्रीज मिनिमम एज और अल्टर द मॅक्झिमम एज बाय ऑर्डर फॉर द स्पेसिफिक कॅडर. तर त्यांनी स्पेसिफिक कॅडरसाठी लाईक ती आता ज्युडिशरीची कॅडर असेल किंवा MPSCची कोणतीही पोस्ट असेल कॅडर असेल त्यामध्ये तर त्या स्पेसिफिक कॅडरसाठी त्यांनी काय करू शकतात की ह्यामध्ये गव्हर्मेंट इन्क्रीज दी मिनिमम एज जो आहे मिनिमम एज इन्क्रीज करू शकतात. म्हणजे 18 इयर्स जे आपण बघितलं ऑल कॅटेगरीजमध्ये ते त्यांनी इन्क्रीज करू शकतात. अँड अल्टर दी मॅक्झिमम एजसुद्धा त्यांनी अल्टर करू शकतात. लाईक ती 38 इयर्स आहेत ते 48 इयर्स करू शकतात. त्याच्यानंतर नोट 2मध्ये काय दिलं आहे फॉर फिजिकल चॅलेंज कॅन्डिडेट जे असतात त्यांना एक्स्ट्रा त्यामध्ये एज लिमिट दिलेला आहे. त्यामध्ये द अप्पर एज लिमिट इज 45 इयर्स जे आहे ते इथं ग्रँट केलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो नोट नंबर 3 एज लिमिट एन्हान्समेंट वाया गव्हर्मेंट रिझॉल्युशन अप्लाय ओनली टू द रिक्रुटमेंट ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. म्हणजे एज लिमिट जे आहे ते एन्हान्समेंट वाया गव्हर्मेंट रिझॉल्युशन पास करूनच तुम्ही काय करू शकता एज लिमिट जे आहे ते एन्हान्स करू शकता. अप्लाय ओनली टू द रिक्रुटमेंट ड्युरिंग दी रिलेव्हंट पिरियडमध्ये तेवढंच ते काय होणार आहे अप्लाय होणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत यामध्ये एज इलिजिबिलिटी काय आहे यामध्ये फॉर दी गव्हर्मेंट रिक्रुटमेंट इज कॅटेगरी स्पेसिफिक. गव्हर्मेंट होल्ड्स दी पॉवर टू चेंज दी लिमिट बाय दी इश्युइंग दी ऑर्डर्स. त्याच्यानंतर फिजिकल चॅलेंज जे असतात त्यांना आपण बघितले की नॉर्मल जे आहे ते 43 इयर्स आहे बट फिजिकल जे आहेत फिजिकली डिजेबल जे आहेत त्यांच्यासाठी 45 इयर्स एक्सटेन्शन दिलेलं आहे तिथं. ऑलवेज चेक लेटेस्ट जे GR असतं त्यामध्ये गव्हर्मेंटचं रिझॉल्युशन असतं त्यामध्ये तुम्हाला चेक करावं लागणार की करंट रिक्रुटमेंट सायकल किती आहे आणि करंट रिक्रुटमेंट सायकलमध्ये किती एज लिमिट दिलं आहे. म्हणजे करंट रिक्रुटमेंट एक व्हॅलिडेशन ऑफ पिरियड रिलेव्हंट पिरियडसाठी दिलेलं असतं. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो रूल 11मध्ये दिलेला आहे. रूल 11 काय सांगतं की यामध्ये सर्टिफिकेट ऑफ दी फिजिकल फिटनेस फॉर दी सबस्टॅन्टिव्ह अपॉइंटमेंट ऑर कंटिन्युअस. जर सबस्टॅन्टिव्ह अपॉइंटमेंट अँड कंटिन्युअस पाहिजे असेल सर्व्हिसचं तर त्यामध्ये एक तुम्हाला एक्झाम पास आऊट केल्यानंतर म्हणजे प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यामध्ये परत सरळ सेवा असेल तर प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर किंवा बाकीच्या ज्या डायरेक्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला जे असते ना ते फिजिकल फिटनेस असते त्याची एक्झाम दिलेली असते म्हणजे फिजिकल फिटनेस असतं ते चेकअप केलं जातं. आणि सबस्टॅन्टिव्ह अपॉइंटमेंट ऑर कंटिन्युअन्ससाठी तुमचा फिजिकल म्हणजे मेडिकल चेकअप घेतला जातो. त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतो मॅन्डेटरी बिफोर दी सबस्टॅन्टिव्ह अपॉइंटमेंट टू पर्मनंट पोस्ट. सबस्टॅन्टिव्ह अपॉइंटमेंट टू पर्मनंट पोस्टला जाण्याच्या आधी तुम्हाला ते जे मेडिकल सर्टिफिकेट असते ते त्यामध्ये काय करावं लागतं तुम्हाला रिक्वायर्ड असतं. विदिन दी 6 मंथ ऑफ दी अपॉइंटमेंट विच एवर इज अन अर्लियर 6 महिन्याच्या आत जे काय असेल विच एवर इज अन अर्लियर तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. प्रेफर्ड डेडलाईन काय आहे शूड आयडियली बी सबमिटेड विदिन दी 2 मंथ्स 2 महिन्याच्या आत तुम्हाला आयडियली सबमिट करावं लागतं. इफ दी पोस्ट इज लाईकली टू कंटिन्युअस मोर दॅन 6 मंथ. जे पोस्ट आहे ना ते 6 महिन्याच्या नंतर तुमचं जे कंटिन्युअस होणार आहे असं वाटते तर 2 मंथच्या आत तुम्हाला काय करावं लागणार आहे ते मेडिकल सर्टिफिकेट सबमिट करावं लागणार आहे. फिजिकल चॅलेंज पर्सन जे असतात आपण आत्ताच बघितलं वरच्या रूल 10मध्ये की फिजिकल चॅलेंज पर्सनला एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्सटेंड करून दिलेली आहे. म्हणजे
45 इयर्स दिलेली आहे. नॉर्मल जे आहे ते 43 इयर्स आहे. तर फिजिकल चॅलेंज पर्सन्स जे आहेत, पर्सन्स ऑफ दी राईट्स ऑफ दी पर्सन विथ द डिझॅबिलिटी ॲक्ट 2016 इथं अप्लाय होणार आहे. कोणतं? राईट ऑफ दी पर्सन्स विथ द डिझॅबिलिटी ॲक्ट 2016. त्याच्यानुसार जे प्रोव्हिजन्स आहेत ते इथं ॲप्लिकेबल होणार आहेत. व्हेन नॉट इथं जे आहे इमिजिएटली पॉसिबल नाही आहे, जे सर्टिफिकेट आहे ते पॉसिबली नाही आहे की लगेच आपल्याला कोण आणून देतील अशातला भाग नाही आहे. तो सगळा जो मेडिकल चेकअपचा जो पार्ट आहे तो कंप्लीट व्हायला लागतो इथं. तर टेम्पररी अपॉइंटमेंट ट्रेनिंग कॅन बी विदाउट सर्टिफिकेट घेऊ शकता, बट कंटिन्युअस सर्व्हिस डिपेंड्स ऑन दी पासिंग ऑन दी मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर झाला तरीसुद्धा तुम्हाला जर मेडिकल जे एक्झाम आहे तुम्ही पासआउट नाही झाला तर त्यामध्ये तुम्हाला पुढं जे रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर वेन नॉट इमिजिएटली पॉसिबल असेल तर त्यामध्ये टेम्पररी अपॉइंटमेंट ट्रेनिंग कॅन विदाऊट सर्टिफिकेट तुम्ही करू शकता. टेम्पररी अपॉइंटमेंटमध्ये ट्रेनिंग असेल. त्याच्यानंतर कंटिन्युअस सर्व्हिस तुमचं पूर्ण आणि पूर्ण जे मेडिकल फिटनेसवरच डिपेंड असते. तुम्हाला ते पास करावंच लागतं. त्याच्यानंतर इफ डिक्लेअर्ड अनफिट, जर तुम्ही अनफिट डिक्लेअर केला असेल तुम्हाला, जर कॅन्डिडेट काय करू शकतो त्यामध्ये, जर म्हणजे इलिगली अनफिट केला असेल किंवा काहीतरी निग्लिजंट झालं असेल तर त्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता? अपील करू शकता अंडर रूल 18मध्ये अपेंडिक्स 3मध्ये. मस्ट बी रिटेन अपील इज डिसाइडेड. जोपर्यंत अपील डिसाईड होत नाही तोपर्यंत तिथं आपण रिटेन होणार आहे. मेडिकल अनफिट अपील फिटनेस अनफिटनेसचे अपील टाईमलाईन जे किती आहे, अपील मस्ट बी मेड विदिन दी 1 मंथ ऑफ दी मेडिकल ऑफिसर फाइंडिंग. मेडिकल ऑफिसर फाइंडिंग म्हणजे ज्यांना मिळालं त्याच्यानंतर 1 मंथच्या आत त्यांनी काय करायला पाहिजे? तर अपील करायला पाहिजे. डिले इन दी अपील, तर डिले झाला असेल अपीलमध्ये तर टर्मिनेट दी सर्व्हिस टर्मिनेट होणार आहे. जर स्पेसिफिक कॉज असेल तर तिथे तुम्हाला डिले कॉन्डनेशन होऊ शकते. ॲप्लिकेबल टू बोथ फुल टाईम पार्ट टाईम जॉब असेल दोन्हीवर ॲप्लिकेबल होणार आहे तुमच्यावर. तर गव्हर्मेंट सर्वंट्सवरच होणार आहे, प्रायव्हेट सर्वंट्सवर नाही होणार. नेक्स्ट जे आहे ते 12 रूलमध्ये काय सांगितलं आहे, फॉर्म ऑफ मेडिकल सर्टिफिकेट. तर फॉर्म ऑफ मेडिकल सर्टिफिकेट, आपण मेडिकल सर्टिफिकेट फिटनेसबद्दल बोलतो आहे तर त्यामध्ये फॉर्म असायला पाहिजे ना, काहीतरी कंटेंट्स असायला पाहिजेत. तर कॅन्डिडेटची नेम, पोस्ट अपॉइंटेड, डिपार्टमेंट, एज, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन असेल कोणतं तर वॅक्सिनेशनचं स्टेटस मेन्शन करायला पाहिजे. त्याच्यानंतर लेफ्ट टर्म इम्प्रेशन असायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन मार्क्स, मेडिकल ओपिनियन असायला पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे जनरल कंडिशन्स ऑफ दी सर्व्हिसेसमध्ये त्यामध्ये रूल 16 to 19पर्यंत दिलं आहे. त्यामध्ये एंट्री इन दी सर्व्हिस बुक दिलं आहे अबाउट दी मेडिकल एक्झामिनेशन अँड दी वन्स द मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट इज सबमिटेड इट मस्ट बी रेकॉर्डेड सर्वंट बुकमध्ये. जे सर्व्हिस बुक आहे ना त्यामध्ये मेन्शन करावं लागणार आहे. तर ओरिजिनल सर्टिफिकेट शुड बी स्टोर्ड सेफली, जे आहे ते त्यांना सेफली, सेवा पुस्तिका म्हणतात सर्व्हिस बुकला, तर ते सेफली तिथं रेकॉर्ड करायला पाहिजे, सेफली मेंटेन करायला पाहिजे. त्याच्यानंतर इनव्हॅलिड पेन्शनर जे असतात मस्ट प्रोड्यूस दी मेडिकल सर्टिफिकेट. जर इनव्हॅलिड पेन्शनर असतील तर त्यांना मेडिकल सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागणार आहे बिफोर रिएम्प्लॉयमेंट. अ पर्सन इनव्हॅलिडेड फ्रॉम दी गव्हर्मेंट सर्व्हिसेस कॅनॉट बी रिएम्प्लॉईड. इनव्हॅलिड झाला असेल तर त्याला रिएम्प्लॉय करता येत नाही, कारण अनलेस जर त्यामध्ये सर्टिफाईड फिट बाय द मेडिकल कमिटी जर तुम्हाला रिटायर्ड झाला असेल तर परत तुम्हाला रिएम्प्लॉय करायला येत नाही, कारण तुम्ही एज डिस्क्वालिफाय झालं ना, तर त्या बेसिसवर तुम्हाला परत रिएम्प्लॉय येत नाही. बट अनलेस सर्टिफिकेशन दिला असेल तुम्ही अशी की तुम्ही फिट आहात तर त्यावेळेस तुम्ही रिएम्प्लॉयमेंट करू शकता. द कमिटी मस्ट इन्क्लूड अ स्पेशालिस्ट ऑफ दी स्पेसिफिक डिसिजेस द पर्सन वॉज इनव्हॅलिडेड फॉर. त्याच्यानंतर रूल जे 18 आहे ते इथं डिलीट झालेलं आहे, रिपील झालेलं आहे, म्हणजे ऑफिशियलीच रिमूव्ह केलेलं आहे त्याला. 19मध्ये कॉन्डनेशन ऑफ डिझॅबिलिटी, तर तुम्हाला डिझॅबिलिटीच्या बेसिसवर तुम्हाला रिमूव्ह केलं असेल तर ते डिले होऊ शकतं. कधी होणार? इफ द कॅन्डिडेट इज रिजेक्टेड ड्यू टू दिस डिझॅबिलिटी एक्सक्लुडिंग दी आय डिफेक्ट. आय डिफेक्ट असेल, दिसतच नसेल तर तो जॉब कसा करणार ना, तर आय डिफेक्ट सोडून कोणतंही जे डिझेबल आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला जर एक्सक्लूड केला असेल किंवा रिजेक्ट केला असेल, द डायरेक्टर ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस ऑन द रिक्वेस्ट ऑफ द हेड ऑफिस मे कॉन्डोन सच डिझॅबिलिटी इफ इट वोंट इंटरफेअर विथ द वर्क इफिशियन्सी. जर वर्क इफिशियन्सी जर कम्प्युटर वर्क आहे आणि तुम्हाला डिझेबल पायाशी संबंधित काहीतरी डिझेबल आहे तर तुम्ही
कम्प्युटरवरची काम तर करू शकता, इंटरफेरन्स कुठलाच नाही आहे तुमच्या कामाशी रिलेटेड. तर तुम्ही इथं काय करू शकता, जे डिरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस ऑन दी रिक्वेस्ट ऑफ हेड ऑफिस आहे त्यांच्या बेसिसवर त्यांनी कॉन्डोनेशन ऑफ डिसेबिलिटी करू शकतात. डिसिजन टू दी कॉन्डोन इज बेस्ड ऑन दी ॲडवाईस ऑफ अन एक्सपर्ट कमिटी. तिथे एक्सपर्ट कमिटीचा आपण सल्ला घेतला जातो, तर बेस्ड ऑन दी ॲडवाईस ऑफ अन एक्सपर्ट कमिटी. त्याच्यानंतर डिरेक्टर मस्ट कन्सल्ट विथ दी मेडिकल बोर्ड ऑफ जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. तर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचा तिथं काय होतं, कन्सल्टेशन पण घेतला जातो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते चॅप्टर 3 जनरल कंडिशन ऑफ अँड सर्व्हिसेस. त्यामध्ये 20 to 23पर्यंत लीन, ॲक्विजिशन, सीझिंग, रिटेन्शन, सस्पेन्शनचं जे पार्ट आहे त्यामध्ये दिलेलं आहे. तर त्यामध्ये रूल 20 जे आहे ते काय म्हणतात की यामध्ये ॲक्वायरिंग ऑफ दी लीन. आता तुम्ही लीन ॲक्वायर करताय ना, म्हणजे लीन ॲक्वायरिंग म्हणजे काय ते आपण म्हणजे सगळ्यात पहिला लीन म्हणजे काय बघू, मग ॲक्वायरिंग ऑफ दी लीन म्हणजे काय. तर बेसिकली लीन म्हणजे काय असतं, इफ द गव्हर्मेंट सर्वंट इज अपॉइंटेड परमनंटली टू द पोस्ट. जर एखादा गव्हर्मेंट सर्वंट काय झालेला असतो, परमनंटली पोस्टला जर अपॉइंट केला असेल झाला असेल, देन गोज ऑन द टेम्पररी ट्रान्सफर ऑर डेप्युटेशन. म्हणजे डेप्युटेशन म्हणजे आता डेप्युटेशन हा वर्ड येणार आहे पुढे. डेप्युटेशन म्हणजे काय असतं की टेम्पररी ट्रान्सफर झालेले असते त्या पर्सनची डेप्युटेशनमध्ये, किंवा ट्रान्सफर ऑफ दी पोस्ट दुसऱ्या पोस्टला त्याची ट्रान्सफर झालेली असते. द रिटेन अ क्लेम ऑर लीन दॅट टू दी ओरिजिनल पोस्ट. म्हणजे परत तो ओरिजिनल पोस्टला ज्या वेळेला रिटर्न करत असतो त्याला आपण लीन म्हणतो, म्हणजे ॲक्वायरिंग ऑफ दी लीन. देन इट इन्शुअर्स दॅट, काय इन्शुअर करतं जे लीन आहे ते, इट इन्शुअर्स दॅट दी पर्सन कॅन रिटेन टू दॅट वन्स टेम्पररी असाइंड इज ओव्हर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ए हा व्यक्ती जो आहे तो समथिंग लाईक वर्क ॲज अ कलेक्टर. मग त्याच्या जागेला जर तो अब्सेंट असेल तर त्याच्या जागेला टेम्पररी लाईक सेम क्वालिफिकेशनचं असलेले मला तिथं काय केलं की अपॉइंट केलं. तर टेम्पररी जे लीन आहे ना, ते लीन संपल्यानंतर मी माझ्या पोस्टला परत येणार ना. तर तसं की ॲक्वायरिंग ऑफ दी लीन, टेम्पररी लीन असणार आहे इथं. त्याच्यानंतर अ गव्हर्मेंट सर्वंट इज सेड टू अक्वायर लीन ऑन दी पोस्ट ऑर कॅडर जे असेल ते, if they are confirmed in the post or cadre of the entry, promoted and declared to have completed probation. जो पिरियड असतो ना, प्रोबेशन पिरियड म्हणजे काय असतं की स्टार्टिंग आपण जर टीचिंगचं एक्झाम्पल घेतलं तर टीचर ज्यावेळेस जे असतं ॲज अ टीचर म्हणून जो एखादा पर्सन लागला सर्व्हिसेसला, तर 2 इयर्स 3 इयर्सचे मिनिमम जे आहे तिथं मॅक्झिमम 2 इयर्सचा टाईम पिरियड म्हटला जातो. त्यामध्ये 2 इयर्स जो असतो ना, कोणत्याही बेसिसवर त्यांना काढलं जाऊ शकतं की त्यांना खूप म्हणजे असं स्ट्रिक्टली त्यांना ते फॉलो करावे लागतात रूल्स, आणि सांभाळून त्यांना जो जॉब असतो ना ते वर्क करावं लागतं. कारण त्यांची जी जॉब सिक्युरिटी म्हणजे टेम्पररी बेसिस म्हणू शकत नाही, पण जॉब सिक्युरिटी नसते तिथे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर पर्मनंटच असतात, पण स्ट्रिक्टली त्यांना रूल्स फॉलो करावे लागतात, व्यवस्थित त्यांना ते जे कामकाज आहे ते पार पाडावं लागतं. त्याच्यानंतर प्रमोटेड अँड डिक्लेअर्ड टू हॅव कम्प्लिटेड प्रोबेशन अँड नोट अ पर्सन अपॉइंटेड थ्रू दी प्रॉपर रिक्रुटमेंट अँड बिकम्स अ परमनंट आफ्टर ऑब्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ दी परमनन्सी बेनिफिट. आता जे 20A आहे, जर लीन कळाला असेल तरच तुम्हाला सीझिंग ऑफ लीन समजणार आहे. लीन बेसिक आहे की लीन म्हणजे काय असतं की टेम्पररी जो ट्रान्सफर केलेला असतो ना दुसऱ्या पोस्टवर, ते परत मी ॲक्वायर करून घेणार माझा जो परमनंट पोस्ट असतो ते, तर त्याला लीन म्हणतात. आता सीझिंग ऑफ लीन कधी होणार, जो आधीचा पोस्ट होता ना माझा तो सीज झाला, तर तो कधी म्हणायचा, वेन द गव्हर्मेंट सर्वंट ॲक्वायर्स अ न्यू लीन. मी जर जो कलेक्टरचा पोस्ट घेतला होता ना, म्हणजे टेम्पररी टाईमसाठी, तो जर मी इकडचा जो आधीचा पोस्ट होता तो मी काय केला सोडला आणि नवीनच काहीतरी एक्झाम देऊन मी काय झालं तिथं माझं अपॉइंटमेंट झालं, तर नवीनच झालं ना, नवीन लीन मी तिथं ॲक्वायर केलं. द प्रिव्हियस लीन जो असतो ना ऑटोमॅटिकली सीज होणार तो लीन. त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन्स ऑन दी होल्डिंग लीन. आता होल्डिंग लीन होल्ड करायचं तर रिस्ट्रिक्शन काय असणार आहे, टू गव्हर्मेंट सर्वंट्स कॅनॉट होल्ड लीन ऑन दी सेम पोस्ट. जी कलेक्टरची आता मी पोस्ट म्हणली त्या पोस्टवर 2 पर्सन लीन ॲज अ लीन म्हणून त्या एका पर्सनच्या
पोस्टवर नाही वर्क करू शकत. एक पर्सन जो असतो तोच तिथं वर्क करणार. त्याच्यानंतर सिंगल गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट होल्ड दी लीन ऑन दी मल्टिपल पोस्ट. मल्टिपल पोस्टमध्ये तो नाही, म्हणजे कलेक्टर ॲज अ कलेक्टर म्हणून पण किंवा जो कोणी तलाठी म्हणून आहे त्याच्यावर पण तो वर्क करत असतो. एका वेळेस तो 2-3 वर्क करू शकत नाही, एका वेळेस एकच. A post with the existing lien cannot be given substantively to the another person. म्हणजे एक्झिस्टिंगली लीन कॅनॉट बी सबस्टॅन्टिव्हली गिवन टू अनदर पर्सनला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर रिटेन्शन ऑफ द लीन कधी असणार आहे? अ गव्हर्मेंट सर्वंट रिटेन द लीन ऑन देअर सबस्टॅन्टिव्ह पोस्ट परमनंटली ऑर टेम्पररी in this situation performing duties of that post on the deputation foreign services officiate elsewhere and deputation of the foreign services officiate elsewhere during the joint time unless the substantive transfer to the lower post while on the leave while under the suspension ह्या बेसिसमध्ये रिटेन्शन ऑफ लीव होणार आहे त्यामध्ये. तर म्हणजे रिटेन्शन ऑफ लीव म्हणजे काय असतं की कंटिन्यू टू होल्ड दी राईट टू रिटर्न दी परमनंट पोस्ट जे असतं ना, तो परमनंट पोस्टला रिटर्न येऊ शकतं. तर ह्यामध्ये गव्हर्मेंट सर्वंट रिटेन ऑन द सबस्टॅन्टिव्ह पोस्टवर त्यांनी परमनंट और टेम्पररी इन दिस सिच्युएशन यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर जे असतं सस्पेन्शन ऑफ द लीन कधी होणार आहे? सस्पेन्शन तर त्यामध्ये लीन मस्ट बी सस्पेंडेड इफ द गव्हर्मेंट सर्वंट इज अपॉइंटेड टू टेन्युअर पोस्ट. जर 2 टाईमचं टाईम पिरियड असेल टेन्युअर जो असतो, तर तिथे 2 इयर्सचा टाईम पिरियड संपला असेल, 2 वर्षाचा कालावधी, तर तिथं टेन्युअर बेसिसवर संपला तो लीन. त्याच्यानंतर अपॉइंटेड ऑफ टेन्युअर पोस्ट अपॉइंटेड प्रोविजनली टू पोस्ट वेअर अनादर होल्ड्स अ सस्पेंडेड लीन. जर अनादर होल्ड अ सस्पेंडेड लीन म्हणजे मी ऑलरेडी दुसऱ्याच्या पोस्टवर काम करते टेम्पररी पिरियडसाठी, तर तो सस्पेंडेड लीन म्हणजे संपला लीन, तर तिथे संपलं. त्याच्यानंतर लीन मे बी सस्पेंडेड इफ डेप्युटेशन ट्रान्सफर झाला असेल. फॉरेन सर्व्हिसेस इज लाईकली टू एक्सिड 3 इयर्सच्या वर जर झाला असेल फॉरेन सर्व्हिसेस, तर तिथं लीन काय होणार आहे? सस्पेंड होणार आहे. एक्सेप्शन इफ द पर्सन विल रिटायर्ड विदिन द 3 इयर्स लीन कॅनॉट बी सस्पेंडेड. त्याच्यानंतर लीन ऑन द टेन्युअर पोस्ट कॅनॉट बी सस्पेंडेड, मस्ट बी टर्मिनेटेड अपॉइंटेड सबस्टॅन्टिव्हली एल्सवेअर. त्याच्यानंतर द पोस्ट कॅन बी फिल्ड सबस्टॅन्टिव्हली ड्युरिंग द सस्पेंडेड लीन creating a provisional lien for the new appointee. If the original holder returns, जर original holder return झाला, arrangement must be reserved. तर arrangement reserved असणार आहे. आता त्यामध्ये चॅप्टर 3मध्येच नेक्स्ट जो आहे तो 24 to 25A जे आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह सस्पेन्शन अँड रिटेन्शन पिरियड अँड टर्मिनेशन काय असतं. त्यामध्ये 24मध्ये सस्पेन्शन ऑफ द लीन रेट्रोस्पेक्टिव्हली, जर सस्पेन्शन ऑफ द लीन होत आहे तर त्यामध्ये रेट्रोस्पेक्टिव्हली कसं होते त्याबद्दल सांगितलं. तर इफ दी सस्पेंडेड अंडर दी 23(2) जर सस्पेन्शन झालं ड्यू टू द डेप्युटेशन ऑफ द फॉरेन सर्व्हिसेस इट कॅन बी मेड इफेक्टिव्ह रेट्रोस्पेक्टिव्हली फ्रॉम द डेट ऑफ अन डेप्युटेशन ट्रान्सफर. ग्रँट ऑफ द प्रमोशन ड्युरिंग सच सस्पेन्शन इज अन लेफ्ट टू डिस्क्रिप्शन ऑफ द अपॉइंटिंग ऑथॉरिटी फायलिंग दी पोस्ट यामध्ये. त्याच्यानंतर 25मध्ये पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ द लीन फॉर द ट्रान्सफर बिटवीन द गव्हर्मेंट ऑफिसेस. मग ह्यामध्ये काय म्हटलं, पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ द लीन फॉर द ट्रान्सफर बिटवीन गव्हर्मेंट ऑफिसेस. त्यामध्ये काय म्हटलं, व्हेन दी स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई विथ दी लीन जॉईन्स सेंट्रल गव्हर्मेंट. स्टेट गव्हर्मेंट काय केलं आहे की लीन विथ दी सेंट्रल गव्हर्मेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटच्या पोस्टला झालं आहे, किंवा सेंट्रल गव्हर्मेंट ऑर अनदर स्टेट गव्हर्मेंटचे पोस्ट असेल, म्हणजे मी ॲज अ स्टेट गव्हर्मेंटच्या अंडरखाली काम करत असेल तर मी काय केले की स्विच केला की सेंट्रल गव्हर्मेंटची कोणतीही एक्झाम दिली आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या पोस्टला मी स्विच केला. तर त्यावेळेला काय होणार, पिरियड ऑफ रिटेन्शन ऑफ लीन फॉर द ट्रान्सफर बिटवीन गव्हर्मेंटमध्येच ट्रान्सफर झालं ना ते, तर त्यामध्ये दे मे रिटेन लीन फॉर 2 इयर्स ऑन दी ओरिजिनल म्हणजे स्टेट जे पोस्ट असते ना त्यामध्ये. मग सबमिट दी अंडरटेकिंग तिथे सबमिट करावं लागणार आहे, ॲक्नॉलेजिंग दी 2 इयर्स रूल्स जे आहे तिथं. एव्हरी विदाउट फॉर्मल रिक्वेस्ट द लीन विल बी स्टील retain for the 2 years after the technical resignation if this is stated revival order. त्याच्यानंतर इफ दी एम्प्लॉई रिटर्न्स विदिन दी 2 इयर्स, जर एम्प्लॉई रिटर्न झाला असेल विदिन दी 2 इयर्समध्ये, देन द सिनियॉरिटी बेस जे असतं त्यामध्ये डेट ऑफ दी रिजॉईनिंग त्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये स्टेट गव्हर्मेंट टू सेंट्रल गव्हर्मेंटला मी स्विच केला, व 2 इयर्स मी तसं अंडरटेकिंग दिलं. त्याच्यानंतर मी परत काय करणार, स्विच ऑफ दी माय ओरिजिनल पोस्टला मी स्विच करणार.
त्यामध्ये 2 इयर्समध्ये मी विदिन 2 इयर्समध्ये जर मी परत आले तर तिथं काय असणार, सिनियरिटी बेस्ड डेट ऑफ रिजॉईनिंग होणार आहे. त्याच्यानंतर गवर्न बाय दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस सिनियरिटी रूल 2021 जे आहे तिथं ते फॉलो होणार आहे. नो सिनियरिटी बेनिफिट्स फ्रॉम दी अर्लियर सर्व्हिसेस नाही होणार आहे त्यामध्ये. इफ दी पोस्ट इज नो पोस्ट इज अवेलेबल, जर तोपर्यंत 2 वर्ष जाऊन मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा 2 वर्षाचा जो पिरियड होता परत मी रिटेन केला इथं जो लीन आहे तो स्टेट गव्हर्नमेंटचा, तर तिथं पोस्टच शिल्लक नाही आहे, तर तिथं काय असणार आहे, रिव्हर्टेड होणार आहे जे काय असेल ते. त्याच्यानंतर म्हणजे सिनियर पोस्ट जे आहे ते नाहीच आहे ना, जॉब दुसऱ्यांना ते दिलं तर त्यावेळेस ज्युनियर काहीही पोस्ट असेल तर त्याला दिले जाणार आहे. 25A मध्ये वेन द लीन इज टर्मिनेटेड, आता लीन कधी टर्मिनेट होणार आहे, लीन इज टर्मिनेटेड इन दिस केस एम्प्लॉई जॉईन्स नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, जर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन त्यानं काय केलं, जॉईन केला तर त्यावेळेस काय होणार आहे, लीन टर्मिनेट होणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल प्रायव्हेट, म्युन्सिपल, कॉर्पोरेशन त्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे ते 25A मध्ये वेन द लीन इज टर्मिनेटेड, कधी लीन टर्मिनेट होणार आहे त्याच्याच पॉईंटमध्ये जे आहे सेकंड बी पॉईंट जो आहे, एम्प्लॉई जॉईन्स अनदर गव्हर्मेंट पोस्ट अँड रिझाईन दी, जे ॲक्सेप्ट पोस्ट केलेला असतो ना आधी तो रिझाईन केला तर ते आधीचं जे आहे ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, लीन जे आहे ते इथं टर्मिनेट होणार आहे. आता लास्ट जो सी पॉईंट आहे त्यामध्ये काय, एम्प्लॉई इज ॲब्सॉर्ड इंटू दी अनादर गव्हर्मेंट सर्व्हिसेस, जर एम्प्लॉई ॲब्सॉर्ड झाला असेल इन दी अनादर गव्हर्मेंट सर्व्हिसेस, लीन एंड्स फ्रॉम दी डेट ऑफ ॲब्सॉर्प्शन, त्यामध्ये तो ॲब्सॉर्प्शनच्या डेटपासून काय होणार आहे, लीन एंडला येणार आहे. आता नेक्स्ट जे आहे ना त्यामध्ये रूल 26 to 28पर्यंत दिलं आहे. त्यामध्ये बेसिकली काय सांगितलं आहे की ट्रान्सफर ऑफ लीन, डाऊनग्रेड ट्रान्सफर अँड एंटायटलमेंट ऑफ दी पे त्याबद्दल सांगितलं. 26मध्ये काय म्हटलं की ट्रान्सफर ऑफ दी लीन टू दी अनादर पोस्ट, दुसऱ्या पोस्टला तुमचा लीन जो आहे तो ट्रान्सफर होता. त्यामध्ये लीन ऑफ गव्हर्मेंट सर्वंट इवन इफ सस्पेंडेड कॅन बी ट्रान्सफर टू दी अनादर परमनंट पोस्टला जर ट्रान्सफर झाला असेल इन दी सेम कॅडर, इफ दी पोस्ट इज नॉट परफॉर्मिंग ड्युटीज ऑफ दी ओरिजिनल पोस्ट, देन द अथॉरिटी, जे कम्पिटंट अथॉरिटी असते ना, हॅज पॉवर असते तिथं की ट्रान्सफर ऑफ लीन, त्याच पोस्टमध्ये तुम्ही लीन ट्रान्सफर करू शकता परमनंट. 27मध्ये ट्रान्सफर टू द लोअर पे पोस्ट वेन अलाउड, आता लोअर पे पोस्ट कधी अलाउड असणार आहे, कॅनॉट ट्रान्सफर टू द लोअर पे पोस्ट अनलेस द इनइफिशियन्सी, मिसकंडक्ट, तुम्ही जे जॉब आहे ना त्यामध्ये गव्हर्मेंट किंवा कोणीही जे आहे त्यामध्ये जे ऑथॉरिटी आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी लोअर पोस्टला ट्रान्सफर नाही करू शकत, त्यामध्ये जे आहे ते हायर पोस्टलाच ट्रान्सफर करणार. अनलेस तिथं जे कंडिशन्स आहेत, इनइफिशियन्सी असेल, मिसकंडक्ट असेल, रिटर्न रिक्वेस्ट असेल एम्प्लॉईची, स्वतः एम्प्लॉईची, किंवा ओरिजिनल पोस्ट इज बिंग अबॉलिश्ड झाला असेल, त्याच्यानंतर ॲबॉलिश म्हणजे संपुष्टात आला असेल ते ओरिजिनल पोस्ट, पण ते मेडिकल सर्टिफिकेट पर्सन अनफिट आहे असं दाखवलं असेल तर त्यामध्ये ते काय केलं जाणार आहे की त्याला खालच्या पोस्टला दिले जाणार आहे. त्याच्यानंतर रूल 56 ऑफ दी पे रूल्स अप्लायज टू इन सम एक्सेप्शन्सवर ते ॲप्लिकेबल होणार आहे. त्याच्यानंतर सब रूल जे आहे ना त्यामध्ये 2मध्ये ट्रान्सफर बॅक टू दी ओरिजिनल पोस्ट तुम्ही करू शकता, त्यामध्ये जे तुम्ही ट्रान्सफर केलं आहे ना नेक्स्ट पोस्टला म्हणजे तर ओरिजिनल बॅक पोस्टला पण येऊ शकता विदिन दी लीन सस्पेंडेड अंडर 23मध्ये. त्याच्यानंतर व्हेन पे अँड अलाउन्सेस स्टार्ट अँड स्टॉप, कधी तुमचा पे अँड अलाउन्सेस स्टार्ट होणार आहे आणि स्टॉप कधी होणार आहे. पे अँड अलाउन्सेस स्टार्ट or end from the date of an assuming relinquish the charge. If the duty is taken in the forenoon, pay starts that day. त्या दिवसापासून चालू होणार. If the duty is taken in the forenoon, pay starts in the next day. त्यामध्ये एक्सेप्शन सांगितले, न्यूली अपॉइंटेड डेप्युटी इंजिनियर्स डिरेक्ट रिक्रूट गेट दी ग्रेड पे असणार आहे प्लस डिअरनेस अलाउन्सेस असणार आहे फॉर दी मॅक्झिमम 3 days बिफोर दी टेकिंग फुल चार्ज. ओके, तर नेक्स्ट आहे रूल 29 to 33. त्यामध्ये चार्ज हँडओव्हर, प्रमोट डेट अँड प्रोव्हिडंट फंड काय असतात. त्यामध्ये इंटिमेटिंग डेट ऑफ जॉईनिंग, 29मध्ये सांगितलं. द रिलिव्हिंग गव्हर्मेंट सर्वंट मस्ट इन्फॉर्म दी वन टू दी रिलाइव्ड अबाउट दी एक्सपेक्टेड डेट ऑफ दी अज्युमिंग चार्ज. मग त्यामध्ये एक इंटिमेट दिलं जाते की तुमचं ह्या पोस्टला काय होणार आहे, तुमचं जॉईनिंग असणार आहे.
तर तुमचं सगळी मेडिकल एक्झामिनेशन, तुमची प्री मेन्स इंटरव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला एक इंटिमेशन दिलं जाते की ह्या डेटपासून तुमची काय असते, जॉईनिंग असते. मग ती जॉईनिंग डेट असते ना, रिलिव्हड पर्सन जो असतो म्हणजे जॉईनिंग मस्ट बी रेडी फॉर हँडओव्हर, म्हणजे जो देणारा असतो ना हँडओव्हर चार्ज ऑन दॅट डेट, त्या दिवशी तो द्यायला तयार असायला पाहिजे की चार्ज ऑन दॅट, मग तोच डेट तो काय देणार आहे, जॉईनिंग डेट देणार आहे. त्याच्यानंतर 30मध्ये काय सांगितलं, डेट ऑफ हँडलिंग ओव्हर चार्ज. डेट जो असतो ना हँडलिंग ओव्हर चार्ज, त्यामध्ये इफ द चार्ज टेक्स मोर दॅन 1 डे, म्हणजे आज आणि उद्या असं 2 दिवस लागले असतील, तर जी लास्ट डे उद्याचा डेट असतो ना, म्हणजे 1 तारीख आणि 2 तारीख 2 दिवस लागले त्या प्रोसिजरमध्ये, तर लास्ट डेट जॉईनिंगचा कुठला धरला जाणार आहे, जो 2 तारीख आहे तो धरला जाणार आहे तिथं. त्याच्यानंतर चार्ज जे आहे, हँडओव्हर रूल्स, जर दुसरा दिवस लागला असेल तर एक्सप्लेनेशन जे रिझन आहे ते मेन्शन करावं लागणार आहे. चार्ज हँडओव्हर रूल्स, आता हँडओव्हर करताना कोणकोणते रूल्स आहेत त्यामध्ये, नॉर्मली बोथ दी ऑफिसर मस्ट बी प्रेझेंट असणार आहेत तिथं ॲट दी हेडक्वार्टरमध्ये, एक्सेप्ट वेकेशन डिपार्टमेंट स्टाफ, म्हणजे वेकेशन चालू असेल तर वेकेशन डिपार्टमेंट स्टाफ येणार नाही आहे तिथं. कॅन हँडओव्हर एल्स व बट टी ए इज लिमिटेड असणार तिथं. त्याच्यानंतर जे आहे टी ए मीन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जे असतं ना त्याला आपण टी ए म्हणतो. स्पेशल रिझन्स तिथं मेन्शन करावं लागणार आहेत, परमिटेड बाय दी कॉम्पिटंट ऑथॉरिटी विथ दी जस्टिफिकेशन. एक्सेप्शनल केसेसमध्ये चार्ज कॅन बी हँडेड बाय दी लेटर टेलिग्राम थ्रू तुम्ही काय करू शकता, हँडल करू शकता. इफ दी वेकेशन प्लस लिव्ह लाईक दी कोरोना त्या टाईपमध्ये असेल तर तुम्ही लेटर टेलिग्राम थ्रू देऊ शकता. इफ द वेकेशन प्लस लिव्ह आर दी कंबाईंड चार्जेस रिपोर्ट्स मे बी प्रिसाइंड असतात. त्याच्यानंतर वेकेशन प्लस लिव्ह असेल तर आधीच करून घेतलं जाते प्रोसिजर. टेकिंग चार्ज ऑन दी पब्लिक हॉलिडे इज अलाउड असते इफ नो कॅश सिक्युरिटी इन्वॉल्ड. कॅश सिक्युरिटीचे किंवा कॅश किंवा सिक्युरिटीशी काही संबंध नसेल तर हॉलिडेच्या दिवशी सुद्धा तुम्ही काय करू शकता, चार्ज टेकआउट करू शकता. त्याच्यानंतर डेट ऑफ प्रमोशन, आता काय डेट ऑफ प्रमोशन काय असणार आहे यामध्ये, इफ दी ड्युटी रिमेन्स दी सेम, प्रमोशन डेट वॅकन्सी डेट असणार आहे. अँड इफ दी ड्युटी चेंजेस, हायर पोस्टला गेला तुम्ही तर फ्रॉम दी न्यू ड्युटी, तर त्यामध्ये न्यू ड्युटीपासून तुम्हाला काय चालू करणार आहेत, न्यू ड्युटी जे आहेत तेव्हापासून, म्हणजे ड्युटी रिमेन्स दी सेम ड्युटी असेल तर वॅकन्सी डेटपासून तुमचं स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर ड्युटी जर तुम्ही स्विच केला तर नवीन स्विच केलेल्या डेपासून तुमचं नवीन चालू होणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजो इफ डीम्ड डेट ऑफ प्रमोशन इज गिवन, पे इज फिक्स्ड नोशनली फ्रॉम दॅट डे बट ॲक्च्युअल पे स्टार्ट फ्रॉम डेट ऑफ टेकिंग दी चार्ज. ॲक्च्युअल पे ज्या दिवशी तुम्ही चार्ज टेकआउट केला त्या दिवशीपासून चालू होणार आहे. प्रोव्हिडंट फंड, इन्शुरन्स अँड अदर स्कीम्स कसा ॲप्लिकेबल होणार आहे, गव्हर्मेंट सर्वंट मे रिक्वायर कॉन्ट्रीब्युशन पी एफ, इन्शुरन्स फंड्स अँड अदर ॲज पर दी रूल्स, त्यांचे ॲक्ट आहेत त्याप्रमाणे होणार आहे. नॉट ॲप्लिकेबल टू दोज जॉईनिंग आफ्टर 1 जे नोव्हेंबर 2005 त्यामध्ये ॲप्लिकेबल होणार नाही आहे. 2005 नंतर ॲप्लिकेबल होणार नाही आहे ह्या कंडिशनमध्ये पेन्शन वगैरे. आता जे 34 काय म्हणतं रूल ह्यामध्ये, होल टाईम ऑफ गव्हर्मेंट सर्वंट टू बी गव्हर्मेंट्स डिस्पोजल. त्यामध्ये जे आहे रूल 34 जे आहे ना त्यामध्ये की प्रिन्सिपल्स दिले, म्हणजे बेसिक त्याचं मिनिंगच काय आहे त्या ॲक्टचं, म्हणजे होल टाईम ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट टू बी ॲट दी गव्हर्मेंट्स डिस्पोजल. गव्हर्मेंट सर्वंट डज नॉट वर्क ओनली फिक्स्ड आवर्स लाईक दी 10 AM to 5 AM. तुमचं जे टाईम पिरियड असतं ना, 5 AM ला आला, 10 AM ला आला, 5 AM ला गेला, तर गव्हर्मेंट एक फिक्स टाईम पिरियडमध्ये तुम्हाला वर्क म्हणजे नॉर्मली घेणार. बट सम एक्सेप्शनल केसेसमध्ये लाईक दे आर बाउंड टू अवेलेबल वेन एव्हर गव्हर्मेंट नीड्स. ज्यावेळेला गव्हर्मेंटला गरज असते ना त्यावेळेला तुम्हाला तिथं हजर राहावं लागणार आहे. लाईक दी इमर्जन्सी, ट्रान्सफर, पोस्टिंग, त्यावेळेस तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणजे टाईम पिरियड तर आहे नॉर्मली, बट तुम्हाला इमर्जन्सी पिरियडमध्ये प्रेझेंट राहावं लागणार आहे. तर की प्रिन्सिपल काय, गव्हर्मेंट सर्वंट्स फुल टाईम बिलॉंग्स टू दी गव्हर्मेंट. ही ऑर शी कॅन बी एम्प्लॉयड इन दी मॅनर ॲज रिक्वायर्ड बाय दी प्रॉपर ऑथॉरिटी. नो एक्स्ट्रा पेमेंट मिळणार नाही तुम्ही इमर्जन्सीच्या टाईम पिरियडमध्ये काम केला म्हणून. त्याच्यानंतर वेअर द सर्व्हिसेस मे बी युज्ड, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, लोकल फंड रेव्हेन्यू, फंड्स ऑफ unincorporated body, wholly or substantially owned, controlled by the government. कंडिशन जे आहे, unless specifically provided otherwise in particular cases.
त्याच्यानंतर जे आहे रूल 35-36 त्यामध्ये सर्व्हिस रेकॉर्ड मेंटेनन्सबद्दल सांगितलं आहे. रूल 35मध्ये गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्व्हिस कोण असते? हेड ऑफिस इफ ड्रॉ दी पे अलाउन्सेस. तर त्यामध्ये गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे ना, कंट्रोलिंग अथॉरिटी केलं असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्व्हिस सर्वंट्सना अपॉइंट केलं असेल तर तिथं त्यांनी गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्स आपण म्हणणार. त्याच्यानंतर नॉन गॅझेटेड जे असतात सर्व्हिस बुक इन अपेंडिक्स 4मध्ये दिले इज ओपन डुप्लिकेट वन्स कॉपी ते असतं ना ते हेड ऑफिसला दिलं जाते आणि अनादर जे असते ते एम्प्लॉईला दिलं जाते त्याला आपण नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट असतं. त्याच्यानंतर जे आहे 37-38-37मध्ये मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस रोल्स जे असतात ते मेंटेन करावं लागणार आहे. त्यामध्ये ॲप्लिकॅबिलिटी जी आहे फॉर ऑल नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट्स परमनंट टेम्पररी ऑफिशिएट हू आर नॉट कवर्ड अंडर द एक्सेप्शन ए अँड बी 36मध्ये कवर्ड केलेले नाही. आत्ताच बघितलं आपण गॅझेटेड नॉन गॅझेटेडमध्ये फॉर्मॅट जे आहे ते रोल ॲज प्रिस्क्राईब रूल 46 आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर कॉपीज मेंटेन जे आहे वन विथ दी हेड ऑफिस आणि अनादर गव्हर्नमेंट सर्वंट किंवा एम्प्लॉई जो असेल त्याला द्यावं लागणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? हेड ऑफिस मस्ट बी एंटर अँड अटेस्ट ऑल डिटेल्स इथं एंटर करावे लागणार आहेत, अटेस्ट करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर लास्ट रूल ह्या सेशनचा जो आहे तो 38 प्रोसिजर फॉर दी सर्व्हिस बुक एंट्रीज अँड रेकॉर्डिंग डेट ऑफ बर्थ. अपडेट रिक्वायर्ड जे आहे त्यामध्ये ईच अपडेट तुम्हाला रिक्वायर्ड करावं लागणार आहे. व्हेरिफिकेशन असणार आहे, अटेस्टेशन असणार आहे. त्यामध्ये हेड ऑफिसकडे जाऊन सुपेरियर, इमिडिएट सुपेरियर, डेट ऑफ बर्थ रेकॉर्डिंग तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे त्यामध्ये. आता जी इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे 38ची ते ब्रीफली बघू आपण. त्यामध्ये प्रोसिजर फॉर द रायटिंग इव्हेंट्स अँड रेकॉर्डिंग द डेट ऑफ बर्थ इन द सर्व्हिसेस. सगळ्यात पहिला तुम्हाला एंट्रीज इन दी सर्व्हिस बुकमध्ये एंट्री करावं लागणार आहे. त्यामध्ये अपॉइंटमेंट, प्रमोशन, इन्क्रीमेंट, ट्रान्सफर, लीव ह्याबद्दल करावं लागणार आहे. मग सगळं झालं त्यामध्ये व्हेरिफिकेशन ऑफ सोर्सेस, डिपार्टमेंट ऑर्डर्स, पे, बिल्स अँड लीव अकाउंट्सचं व्हेरिफिकेशन करावं लागणार. अटेस्टेशन होणार आहे त्यामध्ये त्याच्यानंतर हेड ऑफिस अँड ऑफिसचे जे इमिडिएट सुपेरियर असतात त्यांच्याकडून. सेकंड जे आहे ते रेकॉर्डिंग ऑफ द डेट ऑफ बर्थ तुमचा रेकॉर्ड केलं जाणार आहे आणि त्याची तुम्हाला प्रूफ पण द्यावे लागणार आहे. सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट अपेंडिक्स 5A दिला आहे. त्याच्यानंतर DOB चेंज इन DOB केला असेल तर स्ट्रिक्टली तुम्हाला तिथं DOB चेंज झाला असेल तर तिथं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. टाईम लिमिट जे आहे ॲप्लिकेशन मेड विदिन दी 1 इयर जॉईनिंग दिले त्यामध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे. इन्स्ट्रक्शन ऑफ DOB करेक्शन जर असेल हेड ऑफिस चेक्स द DOB इन द ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ दी सर्व्हिस बुकमध्ये त्यांना चेंज करावं. फिंगरप्रिंट घेणार, क्लेरिकल एरर्स असतील तर मिसमॅच होत असेल तर ते त्यांना सांगणार. आता एक्झम्पशन्स पण दिले आहेत. मिलिटरी ऑर टू सिव्हिलियन ट्रान्सफर. मिलिटरी डेट ऑफ बर्थ अवेलेबल असेल ऑन ॲज पर द अटेस्टेशन त्यामध्ये घेतलं जाणार. ओन्ली ॲट दी एज टाईम अटेस्टेशन इज नोन. आता एक्झाम्पल बघू यामध्ये. 35 इयर्स एज आहे. डेट ऑफ बर्थ जे आहे 1 जानेवारी 2005. डिस्चार्ज डेट आहे 2020. त्याच्यानंतर एज ॲट द एनरोलमेंट 35 झालं. म्हणजे 20 इयर्सपर्यंत झालं. म्हणजे त्यांना कॅल्क्युलेट करावं लागते किती वर्ष तुमची सर्व्हिसेस झाली. हे झालं आपलं जे 38पर्यंत रूल्स जे आहेत ते कवर केले. थँक्यू. आय होप्स तुम्हाला लेक्चर समजले असेल. थँक्यू.